नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। फर्स्ट इयर नंतर खूप दिवसांनी आपल्या सर्वांसोबत भेट होतोय। आता आपण सेकंड इयरचं चालू करतोय। ब्ल्यूप्रिंट पासून चालू करूया आपण रसशास्त्र पेपर 1 ची ब्ल्यूप्रिंट या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत। त्यानंतर ब्ल्यूप्रिंट पाहिल्यानंतर त्यामधील कोणकोणते पॉइंट सिलेबस कॉपीमध्ये दिले हे सुद्धा आपल्याला त्याचं अनालिसिस करायचं आहे। कदाचित रॅन्डम अभ्यास करण्यापेक्षा ब्ल्यूप्रिंट पुढे ठेवल्यानंतर तुम्हाला ते विषय सोपा वाटू शकतो। पाहूया रसशास्त्र पेपर 1। आधी पूर्ण एसक्यू पाहून घेऊया की 8 एसक्यू ब्ल्यूप्रिंट एनसीआयझमने कसे प्लॅन केलेले आहेत। तुमच्या सर्वांना सांगू इच्छितो की हे जे पेपर आहेत ते एनसीआयझमने दिलेले आहेत ब्ल्यूप्रिंटचे, ते आपण बनवत नाहीयेत। तुम्ही जो सिलेबसची कॉपी तुमच्याकडे असेल तो स्क्रोल डाऊन केल्यानंतर एकदम खाली तुम्हाला एनसीआयझमने ब्ल्यूप्रिंट दिलेली आहे, त्यानुसारच पेपर निघतात। म्हणूनच आपण हे ब्ल्यूप्रिंट आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। एसक्यू पहिला कशावर येणार आहे? क्रोनोलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदीय औषधी निर्माण या टॉपिक वरती तुम्हाला येईल। या टॉपिक मध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला मी सिलेबस कॉपी मधून नंतर दाखवेल। या टॉपिक वर फिक्स एक एसक्यू येणार आहे, क्रोनोलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदीय औषधी निर्माण। त्यानंतर सेकंड एसक्यू कशावर येणार आहे तर त्यासाठी दोन टॉपिक त्यांनी दिलेत, आधारभूत सिद्धांत आणि परिभाषा। तुम्हाला माहिती आहे परिभाषा खूप मोठ्या परिभाषा आहेत, आधारभूत सिद्धांतही आहेत। याच्यावरती सेकंड नंबरचा एसक्यू तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर पुढे गेलं तर थर्ड नंबरचा एसक्यू तुम्हाला रसद्रव्य परिचय सेकंड, काय म्हटलं मी, रसद्रव्य परिचय सेकंड, यंत्र उपकरणांनी 1 आणि यंत्र उपकरणांनी सेकंड या टॉपिक वरती तुम्हाला थर्ड एसक्यू दिसणार आहे। यंत्र उपकरणाने सेकंड रसद्रव्य परिचय सेकंड, याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड आहे, परंतु थर्ड एसक्यू साठी तुम्हाला रसद्रव्य परिचय सेकंड हा महत्वाचा आहे। त्याच्यानंतर यंत्र आहेत सगळे आपल्याकडे, यंत्र उपकरणाने 1 आणि 2 असे दोन टॉपिक आहेत, त्या दोन्ही टॉपिक थर्ड एसक्यू मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे। त्यानंतर फोर्थ नंबरचा एसक्यू पाहायचा आपल्याला, कल्पना निर्माण। मित्रांनो, कल्पना निर्माण 1 वर एक एसक्यू आहे आणि त्याच्या पुढचा एसक्यू कल्पना निर्माण 2 या फिक्स क्वेश्चन तुम्हाला याच्यावर एसक्यू दिसणार आहे। कल्पना निर्माण 1 मध्ये काय आहे, 2 मध्ये काय आहे आपण सिलेबस कॉपी मध्ये बसू। जसं की कल्पना निर्माण 1 मध्ये तुम्हाला पंचविध कशा आहे कल्पना दिसेल, त्यानंतर कल्पना निर्माण 2 मध्ये काही तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना आहेत ते आपण सिलेबस कॉपी मधून पाहूया। सध्या तर तुम्हाला एवढं माहित पाहिजे की कोणता एसक्यू कोणत्या टॉपिक वरून येणार आहे, कळलं? पहिला यावरून येणार आहे क्रोनोलॉजिकल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर आधारभूत सिद्धांत परिभाषा सेकंड वर येणार, थर्ड वर रसद्रव्य परिचय सेकंड, यंत्र उपकरणांनी 1, यंत्र उपकरणांनी 2 हे आहे थर्ड 3 एसक्यू। त्याच्यानंतर चौथा पाचवा कशावर येणार, कल्पना निर्माण 1 वर येणार चौथा, कल्पना निर्माण सेकंड वर येणार पाचवा एसक्यू। ठीक आहे, 5 एसक्यू कव्हर झाले। त्यानंतर सहावा एसक्यू कशावर आहे, रसद्रव्य परिचय 1 आणि रसद्रव्य परिचय सेकंड, याच्यावरती तुम्हाला सापडणार आहे हा सहावा एसक्यू। रसद्रव्य परिचय 1 मध्ये पाहायला गेलं तर जवळपास 30 ड्रग्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे 1 मध्ये आणि जवळपास 10 ड्रग्सचा अभ्यास करायचा आहे रसद्रव्य परिचय सेकंड मध्ये। त्याचा अभ्यास कसा करायचा हे सिलेबस मध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणकोणते पॉइंट्स त्याचे अभ्यास करायचे स्पेसिफिक हे सिलेबस कॉपी मध्ये दिलेलं आहे। त्यानंतर सातवा एसक्यू चतुर्विध रसायनवर येणार आहे। चतुर्विध रसायन मध्ये काय काय येतं सिलेबस कॉपी मध्ये पाहूया। सध्या तर सातवा एसक्यू तुम्हाला चतुर्विध रसायनवर फिक्स क्वेश्चन दिसणार आहे। त्यानंतर आठवा एसक्यू कशावर आहे, जीएमपी अँड रेग्युलेटरी एस्पेक्ट्स ऑफ आयुर्वेदिक ड्रग, हा एक टॉपिक तुम्हाला सिलेबस कॉपी मध्ये दिलेला आहे, ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो सिलेबस कॉपी मधून। ठीक आहे, 8 ला 8 एसक्यू मला वाटतं तुम्हाला कळाले असेल की फिक्स कुठून येणार आहेत। तर पहा फिक्स कुठून क्वेश्चन आहेत। 8वा एसक्यू या जीएमपी अँड रेग्युलेटरी एस्पेक्ट ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स वरच येणार, 7वा आयुर्वेदिक रसायनवरच येणार, 5वा कल्पना निर्माण 2, 4था कल्पना निर्माण 1 वरच येणार आहे। तर याच हिशोबाने तुम्हाला आता एसक्यू प्लॅन करायचे आहेत। अभ्यास करताना हे टॉपिक काढून याच्यावरती एक फिक्स एसक्यू आहे, म्हणजे या टॉपिक मधून कोणकोणते एसक्यू येऊ शकतात हे आतापासूनच तुम्ही बाजूला काढून ठेवून त्याचा अभ्यास करू शकतो। ठीक आहे, आता लॉंग आन्सर क्वेश्चन 10 मार्क्स साठी कोणकोणते येऊ शकतात तेही पाहूया। त्याआधी इकडे एक सेकंड पॉइंट राहिला होता जो 8वा एसक्यू होता, ज्याचा आपण पाहिले जीएमपी। आता त्याचाच सेकंड पॉइंट होता करंट अँड इमर्जिंग ट्रेंड इन आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्स। या पॉइंट हे दोन पॉइंट मर्ज करून एक त्यांनी बनवलाय एक एसक्यू, त्यावरती येऊ शकतो 8 नंबरचा। ठीक आहे, मग आता एलक्यू पाहूया। पहिला एक कल्पना निर्माण 1 वर फिक्स एलक्यू आहे, त्यामध्ये पंचविध कल्पना येतात। पंचविध कशा आहे कल्पना, त्यामध्ये मग स्वरथ, क्वाथ किंवा कोणतीही कल्पना येऊ शकते। सिलेबस कॉपी मध्ये पाहूया आपण। कल्पना निर्माण 2 याच्यावरही फिक्स एलक्यू तुम्हाला दिसणार आहे। मग तुम्ही आता काढा आणि त्याच्यावर कोणकोणते एलक्यू येऊ शकतात त्याचा अभ्यास करा। रसद्रव्य परिचय याच्यावरही फिक्स एक एलक्यू आहे आणि चौथा एलक्यू कल्पना निर्माण थर्ड आणि चतुर्विध रसायन याच्यावरती तुम्हाला येऊ शकतो। या दोन्हीपैकी एकावर किंवा मिक्स क्वेश्चन येईल असं माझं यावरती मत आहे, कारण हे 5-5 मार्काचे टॉपिक्स आहेत, ते
डायरेक्टली त्याच्यावर एलएक्यू टाकू शकतात. सॉरी 10-10 मार्काचे टॉपिक्स आहेत, मग ते एक एसएक्यू आणि एलएक्यू मध्ये त्याचं अर्धा अर्ध करून टाकू शकतात. म्हणजेच दोन्ही टॉपिकवर यावरती एलएक्यू येऊ शकतो. बघा किती सोपी ब्ल्यूप्रिंट आहे. सर्वांनी ही ब्ल्यूप्रिंट लिहून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये. नेक्स्ट ही ब्ल्यूप्रिंट येतील त्याही लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. आता हे जे ब्ल्यूप्रिंटचे पॉईंट आहे ते पॉईंट आपण सिलेबस कॉपीमधून पाहूया की काय काय या पॉईंटमध्ये आहे. जसं आपण ब्ल्यूप्रिंटचा फर्स्ट एसक्यू पाहिला होता, क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ आयुर्वेदीय औषधी निर्माण, त्यामध्ये काय काय येणार आहे ते इथं सिलेबस कॉपीमध्ये तुम्हाला दिले. फर्स्ट टर्मचा हा टॉपिक आहे. मार्क याच्यासाठी 5 दिलेत, म्हणजेच एक फिक्स एसक्यू यावरती आहे. काय काय येणार याच्यावरती? डेफिनेशन, क्रोनिकोलॉजिकल डेव्हलपमेंट, सिग्निफिकन्स, स्कोप ऑफ रसशास्त्र, भेषजची कल्पना, कन्सेप्ट ऑफ रसशाळा, रस मंडपा, वेगवेगळे जे आहेत ते तुम्ही सिलेबस कॉपीमधून वाचून घ्या. एक एक टॉपिक जर असं आपण डिटेलमध्ये वाचायला गेलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे मी वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, त्यावरती तुम्हाला ही सिलेबस कॉपी मिळून जाईल. ठीक आहे, किंवा पॉज करून तुम्ही वाचू शकता की या क्रोनॉलॉजिकल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे. त्यानंतर सेकंड आपल्याला जो ब्ल्यूप्रिंटमध्ये आपण सांगितलं होतं तो काय होता? आधारभूत सिद्धांत आणि परिभाषा. तर इथे परिभाषा पहा. इथे त्यांनी फर्स्ट टर्मला 10 मार्कचं वेटेज त्यांनी इथे दिले परिभाषा. परिभाषा खूप साऱ्या परिभाषा आहेत, तुम्हाला त्या आतापासूनच लर्न करावे लागतील. फक्त वेगवेगळ्या परिभाषेत नाही तर डेफिनेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ परिभाषा, परिभाषाची डेफिनेशन आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला माहित पाहिजे, वर्ड डेरिव्हेशन आपल्याला माहित पाहिजे, हे सर्व परिभाषा. त्यानंतर आधारभूत सिद्धांत, परिभाषा आणि आधारभूत सिद्धांत या दोन्हीपैकी एकावर तुम्हाला दुसरा एसक्यू दिसून जाईल. आधारभूत सिद्धांतमध्ये काय काय येतं हे तुम्ही पाहू शकता. टाइम ऑफ ड्रग, तुम्हाला काय द्रव्याचा संग्रह करायचा आहे त्याचा, मग टाइम ऑफ ड्रग कलेक्शन, जनरल रूल्स, स्पेसिफिक टाइम फॉर स्पेसिफिक प्लांट पार्ट कलेक्शन, हे सर्व तुम्हाला पॉईंट वाचून घेऊ शकता आधारभूत सिद्धांतमध्ये. ऍप्लिकेशन ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स. त्यानंतर पुढे आपण ब्ल्यूप्रिंट पाहत होतो. तिसरा एसक्यू कशा येणार आहे? रसद्रव्य परिचय सेकंड, यंत्रोपकरणाने 1 आणि यंत्रोपकरणाने सेकंड. आता पाहूया आपण रसद्रव्य परिचय सेकंड कुठे आपल्याकडे. रसद्रव्य परिचय 1 आहे इथे, याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 30 ड्रग्स दिसतील. रसद्रव्य परिचय सेकंड, रसद्रव्य परिचय सेकंड मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 10 प्लांट्स दिसतील. या प्लांट्स नाही ड्रग्स दिसतील. हे ड्रग्स तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे हे इथे दिले. त्याचं सिनॉनिम म्हणजे तुम्हाला पर्यायी नाव, मिनरलॉजिकल आयडेंटिफिकेशन, सोर्सेस, टाइप्स, ग्राह्य अग्राह्यत्व, शोधन, मारणं, अदर प्रोसेसिंग टेक्निक्स विथ प्रोबॅबल केमिकल रिॲक्शन, इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर, योगा म्हणजे त्याच्या कल्पना काय काय आहेत, रिसर्च अपडेट्स जे काय आहेत त्याचे आता रिसेंट, ते तुम्हाला याचा एवढा ड्रग्सचा अभ्यास करायचा आहे रसद्रव्य परिचय सेकंड मध्ये. त्यानंतर याच एसक्यू मध्ये तुला यंत्रोपकरणाने 1 आणि 2 आपल्याला सापडेल. यंत्रोपकरणाने 1 यामध्ये तुम्हाला सर्व इक्विपमेंट्स दिलेले आहेत, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ते तुम्हाला थर्ड एसक्यू मध्ये विचारले जाऊ शकतात. यंत्रोपकरणाने 1 आणि 2 आणि रसद्रव्य परिचय सेकंड या तिन्हींना मधून कोणताही एक एसक्यू तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, हे सर्व तुम्ही सिलेबस कॉपीमधून वाचून घेऊ शकता. वाळुका यंत्र, पुटयंत्र, खलव यंत्र वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आणखी यंत्रोपकरणाने सेकंड ही सेमच तुम्हाला काही यंत्रांचा अभ्यास यामध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढच्या एसक्यूकडे आपण येऊया. चौथा, कल्पना निर्माण 1. कल्पना निर्माण 1 यावरती तुम्हाला एसक्यू दिसून जाईल. एक फिक्स एसक्यू आहे आणि एक फिक्स एलक्यू तुम्हाला इथे दिसून जाईल. काय काय येत आहे कल्पना निर्माण 1 मध्ये? या कल्पना निर्माण 1 मध्ये तुम्हाला पंचविध कशा आहे कल्पना यांचा अभ्यास करायचा आहे. कसा अभ्यास करायचा, कोणकोणते पॉईंट्स तुम्हाला अपेक्षित आहेत ते इथे तुम्हाला दिलेले आहे. डेफिनेशन, क्लासिफिकेशन, विथ सुटेबल एक्झाम्पल, रेफरन्स, इन्ग्रेडियंट, क्वांटिटी, मेथड ऑफ प्रिपरेशन हे तुम्ही रेड करून घ्या. त्याच्यानंतर उपकल्पना याच्यामध्ये येतात. उपकल्पना कल्काच्या उपकल्पना, क्वाथाच्या उपकल्पना, हिमकल्पना, त्याच्यानंतर फांट कल्पना, जसं की फांटाची उपकल्पना काय अर्क, त्याच्यानंतर कल्काची चूर्ण कल्पना तुम्हाला करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर सोरस, कल्प, क्वाथ, हिमफांट हे पंचविध कशा आहे कल्पनामध्ये येतात, त्याच्यावरती एलक्यू विचारला जाऊ शकतो. कॉन्ट्राडिक्शन पॉईंट काय याच्यामध्ये की त्यांनी ब्ल्यूप्रिंटमध्ये कल्पना निर्माण 1 वर एक एसक्यू आणि एक एलक्यू सांगितलेला आहे, म्हणजे त्याचं वेटेज किती होते 15 मार्काचं. परंतु त्यांनी इथे वेटेज फक्त इथे वर जर सिलेबस कॉपीमध्ये पाहिलं तर 10 मार्काचं वेटेज त्यांनी दिलेलं आहे. परंतु ब्ल्यूप्रिंटनुसार जर चाललं तर त्याचं वेटेज 15 मार्काचं आहे, म्हणजे एक फिक्स एसक्यू आणि एक फिक्स एलक्यू. सेम फॉर कल्पना निर्माण 2. यासाठी तुम्हाला ब्ल्यूप्रिंटनुसार चाललं तर ब्ल्यूप्रिंटमध्ये तुम्हाला काय दिलं, कल्पना निर्माण 2 याच्यावरती तुम्हाला 5 मार्काचा एक एसक्यू फिक्स दिलेला आहे 5 नंबरचा.
आणि तसंच एक LAQ सुद्धा तुम्हाला कल्पना निर्माण 2 वरती फिक्स दिला आहे, म्हणजे 15 मार्काचं वेटेज असायला होतं, परंतु वर सिलेबस कॉपीमध्ये ते 10 मार्कचं दिलेलं आहे. या कल्पना निर्माण 2 मध्ये काय काय येतं, अवलेह येतं, त्याच्यानंतर स्नेह कल्पना येतं. त्याच्यामध्ये काय काय पर्टिक्युलरली अभ्यास करायचा हे सुद्धा तुम्ही जेव्हा नोट्स बनवता तेव्हा हे पॉईंट्सनुसारच बनवलं तर तुम्हाला युनिव्हर्सिटीसाठी कामाला येतं. जसं की डेफिनेशन, त्याच्यानंतर रेफरन्स, इसेन्शियल इन्ग्रेडियंट, जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन, जी काय त्याची मेथड आहे, त्याच्यानंतर लक्षणं काय आहेत त्याचे, अवलेह प्रिपरेशनची जनरल रूल्स काय आहे, त्याचं टेम्परेचर काय आहे, कोणती अग्नी द्यायची, मंद अग्नी, तीक्ष्ण अग्नी, हे सर्व तुम्हाला यानुसारच नोट्स काढले तर सोपं जाईल. त्याच्यानंतर पुढची स्नेह कल्पना आहे, याच्यामध्ये येते संधान कल्पना आणि पथ्य कल्पना. हे 4 कल्पना आहेत आपल्याकडे. 4 कल्पनेपैकी एका कल्पनेवर एक LAQ फिक्स पडणार आहे. कोणकोणत्या 4 कल्पना, अवलेह, स्नेह, संधान आणि पथ्य कल्पना. आणि त्याचा कशानुसार अभ्यास करायचा हे तुम्ही या सिलेबस कॉपीमध्ये वाचूनच करा. त्याच्यानंतर आता पुढचं तुम्हाला दिलंय रसद्रव्य परिचय 1 आणि 2 मिळून तुम्हाला एक SAQ विचारले जाणार आहे. रसद्रव्य परिचय 1 आणि 2 तुम्हाला आता सांगितलं मी की 30 ड्रग्स रसद्रव्य परिचय 1 मध्ये तुम्हाला स्टडी करायचे आणि रसद्रव्य परिचय 2 हा टॉपिक मध्ये तुम्हाला उरलेले 10 ड्रग्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. मग हा 6वा SAQ त्याच्यावरती येऊन जाईल. त्याच्यानंतर 7वा SAQ आहे तुम्हाला चतुर्विध रसायनवरती. या चतुर्विध रसायनवरती एक SAQ सांगितलाय आणि LAQ मध्ये तो पॉईंट दिलाय, मिक्स पॉईंट दिलेला आहे कल्पना निर्माण 3 सोबत. चतुर्विध रसायन पाहूया आपण. चतुर्विध रसायन इथे 10 मार्कला वेटेज त्याचं दिलेलं आहे, परंतु इथे LAQ मध्ये आणि SAQ मध्ये त्याचा उच्चार आहे, त्यामुळे इथे तो मिक्स क्वेश्चन येऊ शकतो कल्पना निर्माण 3 आणि चतुर्विध रसायन यावरती. चतुर्विध रसायनवरती काय काय आपण पहा, इंट्रोडक्शन करायचं, त्याचं डेफिनेशन, इम्पॉर्टन्स, टाइप्स करायचे, प्रोसिजर काय, नेसेसरी इक्विपमेंट, शेल्फ लाईफ विथ फॉलोइंग एक्झाम्पल, आणि जे काही तुम्हाला खाली इन्फॉर्मेशन दिली ते तुम्ही करून जा. परपट्टी रसायना किंवा पोटली रसायना हे सर्व पॉईंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर चतुर्विध रसायन झाल्यानंतर आपण पाहिलं होतं GMP, रेग्युलेशन अँड एस्पेक्ट ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स. GMP, रेग्युलेटर एस्पेक्ट ऑफ आयुर्वेदिक ड्रग्स, हे पूर्ण हे पॉईंट्स तुम्हाला करून जायचे. ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, जे कॉस्मेटिक्सचे ऍक्ट आहेत, कॉस्मेटिक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणायचे ऍक्ट्स आहेत, ते सर्व याच्यामध्ये येतात. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस याच्याविषयी, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, त्याचे पण रूल्स आपल्याकडे आहेत. आणि करंट अँड इमर्जिंग ट्रेंड इन आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्स, हे जे टॉपिक आहे इमर्जिंग ट्रेंड्सचा, तो सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. पहा तुमच्याकडे असेल तर, नाहीतर आपण काही दिवसांनी चॅनलवर सुद्धा हे टॉपिक्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू, कारण खूप जणांकडे हे मॉडर्नचे टॉपिक नाही आहेत. ठीक आहे, सर्व SAQ संपले. त्यानंतर आता LAQ मध्ये पाहूया. रसशास्त्राचा आहे तो. LAQ पाहायला गेलं कल्पना निर्माण 1. कल्पना निर्माण 1 तुम्हाला माहिती आहे. कल्पना निर्माण 1 पंचविध कशापैकी एका कल्पनेवर तुम्हाला 100% एक LAQ तुम्हाला बघायला मिळेल. कल्पना निर्माण 1 कल्पना निर्माण 1, त्यामध्ये तुम्हाला सोरस कल्क, क्वाथ, हिमफांट किंवा कोणतीही उपकल्पना यावर तुम्हाला एक LAQ दिसायला मिळेल. परंतु मोस्ट इम्पॉर्टंट पंचविध कशा आहे कल्पनापैकी कशावरही येऊ शकतो. कल्पना निर्माण 2 वर येऊयात आपण. कल्पना निर्माण 2 याच्यावरही एक फिक्स LAQ सांगितलं त्यांनी, अवलेह, स्नेह, संधान आणि पथ्य कल्पना ब्ल्यूप्रिंटनुसार. आणि तसंच आता 3rd रसद्रव्य परिचय 1 वरती एक LAQ त्यांनी फिक्स सांगितलेला आहे, म्हणजे जे 30 ड्रग्स दिलेत त्यापैकी कोणतेही एकावर तुम्हाला LAQ विचारला जाऊ शकतो. आणि 4थ्यावरती कल्पना निर्माण 3 आणि चतुर्विध रसायन आपण आताच पाहिलं. आणि कल्पना निर्माण 3 पाहूया. हे कल्पना निर्माण 3 यापैकी तुम्हाला विचारला जाऊ शकतो डायरेक्टली LAQ मध्ये. 5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो किंवा 10 मार्काला डायरेक्टली LAQ या कल्पना निर्माण 3 वरून तुम्हाला विचारला जाऊ शकतो. काय काय पॉईंट्स येतात त्याच्यामध्ये, शर्करा कल्पना, गुडपाक कल्पना, लवण कल्पना, क्षार कल्पना हे तुम्हाला विचारला जाऊ शकतात. जसं की लेप कल्पना, हे सर्व कल्पना निर्माण 3 मध्ये विचारला जाऊ शकतो. आणि चतुर्विध रसायन हे सुद्धा तुम्हाला 4th LAQ मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला पूर्ण आता ब्ल्यूप्रिंटची आयडिया आलेली आहे की ब्ल्यूप्रिंट पेपर 1 रसशास्त्र अँड भेषज कल्पनाची कशी आहे, त्याचा अभ्यास कसा सुरू करायचा आहे. जर युनिव्हर्सिटीने दिलं त्याच पॅटर्ननं अभ्यास केला तर आपल्याला सोपं जाईल. जर आपण आपलं फक्त पुस्तक काढलं आणि त्यानुसार जर त्याच्यात दिलेले टॉपिक वाचत गेलो तर खूप सारे टॉपिक सिलेबसमधले त्यामध्ये असतील किंवा नसतील किंवा जास्त एक्स्ट्राचे दिलेले असतील. जर यानुसार चलत गेला तर पेपरही तुम्हाला पूर्ण ओळखीचा वाटायला लागेल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.